गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी हा पिंके हाग ती वय हाग ती मागाशीच गेली तिकडे गावात तिला आल्यावर सांगतो पण दाजी सोबत बोलू वाटत नाही का दाजी नाही का गोड लागत मला नुसतं बहिणी सोबतच बोलायचं काय म्हण राव पिंके तुझा आवाज लयच गोड आहे अगं खरं शपथ घेऊन सांगते मी तर तुला सांगतो पिंके जाऊ मी हिला बघायला आलो होतो ना तुमच्या घरी तुला जर आधी दाखवले असते ना तर खरं शपथ घेऊन सांगतो राव तुझ्यासोबतच लग्न केलं असतं मी ही असल्या लागत कोणी डोक्यात घेत ठेवू का पिंके थोड्या करता कुणाला बोलताय हो? काय नाही आपलं कुणाच फोन आहे? अगं फोनाचं जाऊ दे तू कुठे गेली होती हो ते ब्लाऊज टाकाय गेले होते झालं ब्लाऊज टाकायचा होता मग शिवले का नाही देऊन आले बरं, तुम्ही हे ऐकलं का हो? काय ते योजना नाही का आली कसली ती माझी लाडकी बहिणा तुझी बहीण माझी लाडकी योजनाचे काय मी तर योजनेचं सांगती हा म्हणजे अहो आता वाटेमध्ये मला मोनाताई भेटल्या मोनाताई काय म्हणल्या वहिनी एक योजना आली मुख्यमंत्र्याकडून डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडून आपल्या गावात हो अरे बाप लाडकी बहीण योजना म्हणून हा तर मला म्हणल्या वहिनी घरी जावा पटकन आणि कागदपत्र गोळा करा आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड सगळं हाय ना सगळं व्यवस्थित ठेवलं तुम्ही सगळे आधार कार्ड ते किचन आहे ना त्याच्या खालच्या डब्यात ठेवले बरं का आणि ते तुझं पॅन कार्ड आणि राशन कार्ड आहे ना ती पिशवी होती का पोत्याची त्या पोत्याच्या पिशवीत ठेवलंय थोडं घे आणि अजून काय लागणार आपले अजून होय अहो फोटो बी लागणार आहे असं की तुमच्या पाकिटात कुठे जायचं इथं हायला आता कुठे तुझे फोटो माझ्या पाकिटात माझे फोटो नाहीत पाकिटात लग्न झाल्यावर तर ग माझा फोटो सुद्धा पाकिटातनं निघत नव्हता की बेमान निघला हो नवीन नवीनच गुलू 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 प्रेम केलं माझ्यावर ग बाय 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 तरी घे बायको आता तूच मला सांग एकदा माणूस निवडून आल्यावर परत प्रचार करते का होय ग होय निवडून आलाय म्हण म्हणजे नुसतं वरवरचं प्रेम आहे तुमचं बरोबर आहे हो बरोबर आहे प्रेम फक्त ना नवीन नवीनच दाखवत्यात हो जुनं झालं की लगेच द्यायचं फेकून असं तसं काय नसते आता फोटोत कोण प्रेम करते का राव काय काढते होय होय समोर असलं मी काल फोटो बघू रोज तुलाच बघतोय सकाळी तुलाच बघतोय संध्याकाळी तुलाच बघतोय अहो बघा मी हाय म्हणून आता घरात 1,500 रुपये येणार माहितीये का नाही खरंय बाबा तुमच्या ऐवजी एखाद्या पुरी बरोबर लग्न केलं असतं ना तर अजून 1,500 आले असते घरात चालतंय मग मी अजून एक लग्न करून अजून एक लग्न तू म्हणले ना अजून एक पोरगी असते तर अहो मी सांगते की तुम्ही किती बिनकामाचं आहे टोंगणं मारते कौतुक नाही करत मी तुमचं अरे देवा नाही 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 खरंच वाया गेलाय माणूस त्या पांडवा आणि त्या देवाच्या नादी लागून फोटो नाही तर काय करू मी अय बघा आता जायचं गावात कुणाची तरी गाडी घेऊन यायची मला तालुक्यात फोटो काढायला जायचंय आणि मला उत्पन्नाचा दाखला पण काढायचा परत मोनाताईकडे जाऊ पण या काठीवर काय मला रोज दर महिन्याला 500 रुपये देत असून अरे देवा रे रिश्वतखोर माणसा बायकोला तरी सोड की बघ तुला चालतंय का नाही ग नाही हे खरंच आहे जावा कुठे तुम्ही कुठे देते 500 काय 1000 देते जावा सपना बेटा 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी किती 15 वर्ष काय परत परत आबा तेच अरे बाळा हे तुला सांगायचं का माहितीये का ते याचा अनुभव आहे मला इतका वर्ष मी तिथे शिकलेलो आहे मी जेलमध्ये राहून मी ते शिकलोय की राजकारण कसं करायचं आणि त्या राजकारणाचा काही भाग तुझ्याकडे आला पाहिजे ती खेळी तुला खेळता आली पाहिजे कारण भाई ह्यानंतर आहे ना पुढची भावी पिढी तू आहेस राजकारणामध्ये तू उतरलं गेलं पाहिजे त्याची टेक्निक तुला आलं पाहिजे म्हणून सांगतो आता मग तू काम केलं मध्यंतरी
परवा गेलं तू एक काम केलं बघ, ती बहीण माझी लाडकी काय ती, बहीण माझी लाडकी योजना. हा ती योजना आली का सरकारची, त्याचा फायदा आपल्याला पहिल्यांदा झाला पाहिजे. हा. सरकारची कुठली योजना आली की त्याचा पहिल्यांदा फायदा आपल्याला, नंतर गावाला. तू काम करायचं, तू गावातल्या सगळ्या महिला गोळा करायच्या. हा, ते फक्त आपल्या वार्डातल्या, तात्याच्या वार्डातल्या अजिबात नाही. आबा गाव आपलं आहे ना, हा. आपण राहतोय की नाही गावात. ते बरोबर आहे, पण हा राजकारणाचा भाग काय माहिती का, आपल्या महिलांना फायदा झाला पाहिजे, त्याच्यामुळे आपला फायदा होतो. आता आपल्या वार्डामधल्या महिला काय करत होती, 21 वर्षाची बाई असेल ना, 21 वर्षाच्या पुढची, 21 ते 60च्या मध्ये. हा, मग त्या सगळ्या बाया गोळा करायच्या, हा. त्या प्रत्येकाला घ्यायचं आणि तू त्या तलाठी ऑफिसला जा. हा. ते उत्पन्न दाखला काढावा लागतो बघ पहिल्यांदा. हा. एक काम करतो ना, त्या आहे त्या भाऊसाहेबाला फोनच लावतो ना. लावा. थांबा माझा मित्र आहे माझा तो. देऊ का मी लावून फोन? एक नाही ना, आला आला की आला. हा हा, लावा लावा. हॅलो, उचलला पाहिजे नाही का हे? हा हा थांबा, थांबा. उचल उचल. हा हॅलो, हा भाऊसाहेब, आबा पाटील बोलतोय. आबासाहेब नकटे, हा आहे नंबर सेवा आहे ना. हा हा, एक काय काम करा माहिती का, त्या आमच्या वार्डामधल्या काय बाया येतील बघा, माझी पोरगी घेऊन येईन सपना. हा माझी पोरगी, त्या बायांना सगळ्यांना घेऊन येईन, त्यांचे ते उत्पन्न दाखलाय ना, त्याचं काम करून टाका. सगळ्यांचं करावं. आणि मला माहिती आहे तुमच्याकडे गर्दी लय आहे, तुमचं काम लय आहे. आणि एक काम करा, झालं तुझा आबा आहे ना, पण तात्या हो, हा तात्यांचं नाव कमी करा, आपली वाढवा. हा ती कामं करा ना. हा अहो मी भेटतो तुम्हाला, आखाड पार्टी करू ना जोरात. ओके ओके. आता हा फोन मी लावून दिला का नाही, सगळ्या राजकारणाचा फायदा आपल्याला भेटला पाहिजे. पण मी त्यांच्या पण वार्डातल्या महिलांना नेणार आहे आबा. हेच मला पटत नाही बरं. तुझं राजकारण कशाला म्हणतात, आपला फायदा करून घ्यायचा, नंतर त्यांचा. त्यांचा नाही झाला हरकत नाही, त्यांचा नाही तो आपला फायदा आहे. हे बघा, तुमचा पण फायदा बघा. हा. उद्या जर तुम्ही मला सरपंच पदी उभी केली हा. तर सगळ्या वार्डाने मला मत केलं पाहिजे ना. हा, त्यांनी नक्की. पण मत द्यायला पाहिजे ना. मतदान केलं पाहिजे तुला. हा, हा, मग मतदान महत्वाचं केलं आहे की पाहिजे. नाही? अगदी अगदी बरोबर आहे. हा. हा नाही तू माझ्या आहे ना डोक्यातून चालती बरं तू कधी कधी. पण एक काम कर ना, मग ते सगळ्या बायांना घेऊन जा, व्यवस्थित योजना ती समजून सांग. आणि नाही समजलं तर मला सांग, मी येतो सांगायला. हा. ऐका नाही, हा. बरं एक काम करता, चला आता आपण घरी जाऊ आणि काहीतरी नाश्ता पाण्याचं बघू पहिल्यांदा. जानी तात्याश्री, किस लिए हमें यहाँ बुलाया है? ओहो, होय तात्या, नेमकं कशाला बोलवलं आम्हाला इथे? अरे पांडवा बाबा, तुमचा सत्कार करायचा आहे. सत्कार? हा. अरे वा, पण कशाचा सत्कार? तुम्ही कामच तसं भारी केलंय. आता ते इंडियन क्रिकेट संघ कसा वर्ल्ड कप जिंकला, हा. तीच त्यांची मिरवणूक काढली की भव्य. तसंच तुम्ही वर्ल्ड कप नाही पण तेवढंच चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला बोलवलंय ते. पण काम काय केलं? अरे अरे भांडगोळांनो, अक्कल पाहिजे तुम्हाला. अक्कल पाहिजे तुम्हाला. काम तर सांगा, काय झालं काम नाही, आमच्यावर? हेच सत्कार आहे तुमचा काय बने. मला सांगा, काल एकतर खायला माझ्याकडे असतं, हा. काय पाहिजे नसलं की म्हणलं की माझ्याकडे येता. हा, पैसा पडला की माझ्याकडे येता. हा, आणि काल त्या आबा बरोबर तिकडे गेलाय भांडगोळांनो, आणि तिथं जाऊन काय करताय, माझ्या बांधावर तिकडे काढताय, माझ्या रानात टाकताय त्या आबा सांगण्यावरून. अक्कल आहे का तुम्हाला? रोजाने गेलतो आबाकडे कामाला. रोजाने गेलो तो आबा एखाद्याचा खून करायला लागेल रोजाने, मग ते करणार का? नाही 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 नाही, ते म्हणले टाका त्या तात्याच्या वावरात दगडी. हा, ती म्हणे टाकली ती उद्या मला खाताल का? काय? तसं खाणार नाही. पण आता कसं आहे, पैसे घ्यायचं म्हणल्यावर केलं काम आम्ही, काय करणार? तुला कळत नाही, तुला कळत नाही. जानी जाने दो, जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीना है तो जियो, नहीं तो एयरटेल. एअरटेल? नहीं, त्याची रेस गेली आबा त्या तात्या. रेस गेली. आज तिकडे गेल्यामुळं आज तसं यायला लागलं. हा, अरे तात्यापाशी तरी आवाज आठवतोय बरं तुम्हाला अजून. हा, का आबाने काय मोहिनी केली काय? त्या बघा, ते रखडलेला कार्यकर्ता आहे, त्याचं बायको मरून झालं 20 वर्ष तरी कुटाणा. बरं जाता परत त्या आबाच्या नादी जर लागून जर काय वाटलं केलं, त्याचं ऐकलं, तर तुम्ही कार्यकर्ते कोणाचे येतं? माझे येतं. हा, लक्षामध्ये आबाला फक्त कामापुरं जायचं, पैसे घ्यायचे, आणि बाकीचा आबाचा विषय ठेवायचा नाही. हा, लक्षात. चला आता जाऊ, भूक लागली दुपार झाली. तात्या, ओ तात्या, काय म्हणा? हे काय पण नादी लागलाय तुम्ही इथं बसलाय वे. अरे डोक्यात बसलंय. मी काय केलं? अरे आता काय झालं माहितीये का, ह्या बांडगोळ्यांनी काल काय करून केलं माहितीये का? हा माझ्या रानात गेल्या तिकडे हा तिकडे गेला त्या आबा बरोबर हा. काम करा. आबा गेला तर सगळं बांधवर तिकडे उचललं तर मारानात टाकतात. काय म्हणताय?
काय आबाचं ऐकून इकडे वगैरे कशाला परत अरे वागत्या हा असा बुकीत ते का आउट करा ना तुला आय माय सॉरी. ह्यांना जवळ नका करू ह्यांना असं कुत्र्याने बाजूला फेका तुम्ही यांचा लाड करून ठेवलाय तुम्ही मग काय तर गुच्चडी बिचडी अंगावर यायची नाही ना नाही काय तुझं काय काय हुडकत हुडकत आम्हाला काय म्हणजे ही कसला कुटाणा झालाय माहित नाही तुम्हाला काय आता झालं? आता ती लाडकी बहीण योजना आलेली हा, हा, आणि तुम्ही मला म्हणले जा बायांचं ती काम करून दे झालं का नाही कशाचं काय तो तलाठी उत्पन्नाचा दाखला द्याय नाही अडवतोय काय मग काय दाखला कशाला लागतोय आयला या पांडवाचं वरा ते मागणं गोड असतं अहो पांडवा जरा अपडेट राहा अपडेट टीव्हीच्या बातम्या का पेपर वाचत जा जरा अहो सरकारची ते नवीन योजना आले का माझी लाडकी बहीण होय हा योजना म्हणजे मला सांगतो 21 वर्षापेक्षा पुढची जी पण बाई आहे आणि 60 वर्षाच्या आतली मला सांगतो तिचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अहो, सरकार त्या प्रत्येकाच्या खात्यावर 1,500 रुपये टाकणार आहे 1,500 हा. मग मला देतील का 1,500? बाई गडी यातला फरक कळतो का तुला टोने घ्या हे गाय बन हे पांडवा हिची पॅन्ट काढायला बघा नाही नाही गडीच आहे अहो तात्या ह्या गायबांच्या काय नादी लागता तुम्ही त्या तलाठीचं बघा बरं अगोदर त्याला त्याला आहे ना फोनच करतो तिच्या आईला तलाठीच्या पण मला काय वाटतं माहिती का तात्या ह्या आबड्यांनी ना 100% तलाठी मॅनेज केलाय त्या आवड्याचं ना असं मागचं डबडं फोडलं ना तर मग नावाचा तात्या नाही मग कसं मागून नुसतं बुळू 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 त्याला त्याला कॉलेज लावा 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 हे कसं आहे सत्ता कशी आहे आजचे तलाठी भाऊसाहेब 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 हा ते काय आहे की? ते आलं की नंबर भाऊसाहेब हा, तो भाऊसाहेब शिंदे वेगळा आहे तो तर हा ह्याचा खालचा हा लावा शांत बसा आता हॅलो हा भाऊसाहेब नमस्ते हा तात्या बोलतोय चाललंय का जोरदार नाही गर्दी राहणारच नाही माझं ऐका भाऊसाहेब माझं ऐकून तर घ्या तुम्ही मला सांगा हा आमच्या वार्डात अहो आमच्या वार्डातली ग्रामपंचायत सदस्य मोन आलते का नाही हा तुम्ही काय लावले तुम्ही आमच्या वार्डातल्या बायकांना उत्पन्न दाखला द्या नाही देतो काय देतो अडवणूक करताय काहीच नाही पाणी पट्टीच नाही भरले घरपट्टीच नाही भरले हेच नाही केलं तेच नाही केलं अमुकच नाही हा बघा एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारचं याच्यावरती लय बारीक लक्ष आहे त्या कुठल्या तरी तिकडं काय त्या मराठवाड्याला का विदर्भातला कुणीतरी त्या तलाट्याने 50 रुपये घेतलं होतं फक्त तर तो तलाठी निलंबित झाला माहिती आहे ना आणि तुम्ही जर असं आडवाडवी केली हा बघा वार्ड नाही ह्याचा वार्ड त्याचा वार्ड नाही तुम्ही निष्पक्षपणे काम करा आज सत्ताधाऱ्यांच्या हातातलं पावलं हो नका तुम्ही अधिकारी लोक आज त्यांची सत्ता आहे उद्या जर आमची सत्ता आली ना तर मग तुमचं काय होईल का हा मग लक्षात ठेवा अजिबात त्या आबाचं ऐकू नका सरपंच बाकी कोणाचं काय ऐकू नका प्रामाणिकपणे ज्याचं क्लिअर आहे त्याला दाखला देऊन टाका हा हा चालते परत जर अडवणूक केली तर मग डायरेक्ट वर कंप्लीट करेल मी तहसीलदाराकडे परत नोकरी गेली तर काय बोलू नका हा ठेव का हा चला चला कापाय लागला त्याने एका फटक्यातच काम केलं नाही म्हणा नाही काय होतंय माहिती का या अधिकार लोकांना पण कळलं पाहिजे जी सत्ता आली ना ते सत्ताधारी म्हणतील तसंच हे अधिकार लोक वागतात अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेवर सत्ताधारी काय दर 5 वर्षांनी बदलणार आहेत पण अधिकारी त्याच जागेवर आहेत त्यामुळे अधिकारी लोकांनी जनतेची प्रामाणिकपणे कामं केली पाहिजेत कळलं का हे असं नाही आता मी त्याला फोन केलेला आहे त्यांनी सांगितलं की तात्या असं काय होणार नाही ते आबासाहेबांनीच कुठं केलं असेल ते सगळं काम ओके होणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नकोस तू काय कर त्या वार्डातल्यांना परत घेऊन जा सगळ्यांना उत्पन्नात दाखला ते सगळं वार्डातली एक पण बाई राहिली नाही पाहिजे लक्षात ठेव. सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे सकाळी गेली कधी. पांडबा तुमच्या बायकोचं बघा नाही तुमच्या गल्लीतल्या आळीतल्या लोकांना पण सांग जराशे काय चालतंय हा चालते चलायचं का वडापाव चार हा बरं बेळ चारतो वडापाव चारतो कुत्र्याचं मटण खाता का फोन घ्या चला काय दवानी या. चला झालं म्हणायचं मॅडमचं दर्शन एकदाचा तुमच्याकडेच येत होते माझ्याकडे काय खोटं बोलू नको 2 दिवस झालं कॉल करतोय तर अक्षरशः काय मग मी बिझी आहे मी बिझी आहे मी बिझी आहे एवढ्या काय म्हणलं मॅडम बिझी आहेत बाबा बघू द्या तरी हा कुठे बाहेर फिरायला जायचंय का फिरायला नाही आता तू म्हणत असेल तर जाऊ फिरायला जाऊ आता काय महाबळेश्वरला गेलो होतो लोणावळ्याला गेलो होतो आमनरला तर काय आठवड्यातून जातच एकदा असतेच त्याच्यामुळे ते काय विषयच नाही पण काय काय बिझी 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 नेमकं काय बिझी काय चाललंय काय तुझं नेमकं जरा कळू दे मला तरी ते मुख्यमंत्र्यांनी नाही का नवीन योजना काढली आहे कुठली
बहीण माझी लाडकी. माझी बहीण लाडके काहीतरी ते हा, हा, हा. मग त्याचं काय आबांनी माझ्यावर सगळा भार टाकलाय तो. हा का महाराष्ट्राचा नाही गावातला हो. मला वाटलं का महाराष्ट्राचा भार तुझ्यावर टाकून दिलाय नाही गावात. सेपरेट खाता बिता काढले काय एखादं. अच्छा गावाचा भार तुझ्यावर टाकला होय आबांनी. हा नाही बरं नाही गावाचा कारभार तुझ्याकडे दिलाय पण मग आता कुठवर आले ते नियोजन चालू आहे, चांगलं चालू आहे. पण काय गावातल्या बायका आहेत, का फॉर्म भरता येईना त्यांना फॉर्म. अरे बाळा अडाणी लोक आहेत आपले समजून घ्यायचं. मग तुझं काम काय तू जायचं भरून द्यायचं त्यांना नाव पण मीच लिहिते त्यांचं. हा करून घ्यायचं. नाही ते फॉर्मून आठवलं हा. ते आमच्या वार्डातल्या जरा तक्रारी आल्यात ते तलाठी काय म्हणत उत्पन्नात दाखल देत नाही म्हण. कसले हो? तलाठी उत्पन्नात दाखल देत नाहीये. बायका सगळ्या आल्या. मोनी भेटली होती मला नाही काय माहिती. मोनी मला भेटली आणि मोनी म्हणली भैयासाहेब काय झाले ते तलाठी काय करतोय आपल्या वाड्यातल्या बायकांना आहे ना काही बेकार सांगतो ना अडवतोय काय तर म्हणे काय ते पाणीपट्टीच भरा घरपट्टीच राहिले हेच राहिले तेच राहिले. मला वाटतंय तुमच्या आबांनी तलाठ्याला फोन करून मेक मारलेली दिसते कारण असं होणार नाही गोष्टीचं. माझ्या समोरच फोन केला होता ना. हा मला माहिती आहे ना कारण असं होऊ शकत नाही. म्हणजे हे तुमचं समाजकार्य चाललंय वय म्हणजे तुमच्या वाड्यातल्या लोकांचं फक्त काम करायचं आणि बाकीच्या वाड्यातले काय माणसं नाहीत का? नाही तसं नाही, मी समजावलं आबांना. सांगितलं ना? हो नीट समजून सांगितलं. आबांनी मान्य पण केलंय. हा मग कसं आहे काम जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. मी मुलीला म्हणलं एक काम कर मी काय तलाठी ते म्हणलं तुम्हीच चला आणि तलाठ्याला सांगा. आता म्हणलं मी जर आलो तर मग तलाठी सुद्धा हानीन म्हणलं मी गोष्टीचं. मग म्हणलं एक काम करा तात्याकडे जा म्हटलं कारण तात्याचं आणि त्या तलाठ्याचं रिलेशन जरा बरं आहे. मग तिला मी मुलीला लावले तात्यांकडे अशी गोष्ट आहे. हो बरोबर आहे. बरं ते जाऊ दे यार समाजकार्य तुला साधारण कदा भेटले की तीच गोष्ट. एक तर 2 दिवस झाले तुझी भेट नाही. फोन केला तर ऐका ना मी बिझी आहे. फोन केला तर ऐका ना मी busy. अहो हेच काम चालू आहे कंटिन्यू. म्हणलं एवढं कुठले बाबा मॅडम बिझी लागले कोण. बरं ठीक आहे. बाकी काय आवडता कलर घातलाय म्हणायचं ब्लॅकी. पण तुम्ही मात्र व्हाईटच घातलाय. काय माझा खूप इच्छा असते वेगळं घालण्याची पण ते आज आहे मीटिंग आणि त्यात काय झाले तिले रंगी बेरंगी छपरी कपडे घाला मला काय आवडत नाही. ते द्याव्या कसं आहे आपलं माहिती आहे ना इकडं बांधतंय तिकडं बांधतंय उलटा गॉगल पलटे गॉगल इकडचा गॉगल तिकडचा गॉगल काहीतरी घालतं आपलं ती हिंडतं तसलं काय मला आवडत नाही. म्हणून मी आपली गोष्ट तुम्हाला कोण रंगी बिरंगी घाला म्हणतंय. चांगले दुसऱ्या रंगाची तरी घाला ना. बरं ठीक आहे बा घालतो मग झालं. चालते बरं तुम्हाला भेटणार कधी? आज तर नाही भेटू शकत. आज काम आहेत उद्या ना. हो ठीक आहे मग हरकत नाही. एक सरप्राईज होतं पण आता हरकत नाही. काय सरप्राईज कसलं? आता तू भेटल्यावर सांगतो. नाही सांगा ना आता भेटली का ना भेटल्यावर सांगतो. उद्या भेटणार ना? नाही संध्याकाळीच येते मी. हा येते ना. हो. मग संध्याकाळी ये भेट तुला सांगतो. कुठं भेटायचं? भेटतो फोन करतो. ठीक आहे बाय बाय. बाय. चल येऊ का? हो जा. व्यवस्थित लागेल जा. तुम्हाला. बाय चल. जावा. होय पांडवा काय? हे आजकाल लय लहानपणी आवाज हा, काढायला लय काढतो. आपल्याला लहानपणी आजी कशी गोष्ट सांगायची तशी देवा एकदा सांगू दाखव बरं आम्हाला. सांग रे. जय जबा जय नारू माझा नारू गेला शेतात गेला तिथं होता बैल कसं म्हणतो आणि तिथं होता एक कावळा कसा म्हणतो आणि तिथं आलं कुत्रा कसं म्हणताय नारू माझा नारू आणि तिथं आलं कोण पांडवा आम्हाला नाव ठेवतोय ना का? तू जे सांगशील ते आम्ही काय खरं मानू का? आईला काय राव काय तुम्ही माझं काहीच नाही खरं ऐकत राव काय हे अरे लहानपणी आपल्याला आजी गोष्ट सांगायची हा. आणि आजीच्या गोष्टीत पांडवा त्यांनी माझीच गोष्ट सांगितली याचा अर्थ. मला पांडवा इंटरनॅशनल माणूस आहे तो कुठल्याही गोष्टीत शिरू शकतो. हा तेवढा आहे. ही गोष्ट खरी बरं का आपल्याला पटलं. होय? आईला अरे, पण मला एक आठवलं राव मला बायकोनी पाठवलं होतं. अरे तुम्हाला माहिती का काय? माझी लाडकी बहिणी योजना एक नवीन चालू झाली. हा. तर बायकोने मला सांगितलं तालुक्यात जाऊन फोटो काढायचे तेव्हा पटकन कोणाची तरी गाडी घेऊन या मला गाडी द्या ना कोणाची तरी मोटरसायकल राव. ह्याला गाडी बघ कोणाची असेल तर आपल्याकडे नाही गाडी. बोंबला तिच्या मायला काय त्या बायकोचं ऐकतो की तुझी बायको एवढी भारी फक्त दिखणी आहे बाकी काहीच नाही पण अजिबात ऐकू नको आपल्यापाशी बस कुठे जातो तिकडे तालुक्याला बिलुक्याला हे घर बर का रोज तिथंच ऐका तालुक्याला चला इकडं चला तिकडं चला भांडे घासा आईला इकडे शून्य पण काही म्हण तुझी बायको एक नंबर म्हणजे एक नंबर आहे. असं म्हण पण मी काय म्हणतो हे सरकारने लाडकी बहीण योजना काढले तर त्यांना 1,500 रुपये महिन्याला भेटणार. बोला
आपल्याला लाडका दाजी म्हणून कमीत कमी 1000 रुपये तुझ्या मायला खरं म्हणजे 1000 रे 500 तरी द्यावा कमीत कमी आपलं खरंय बर का तुझ्या मायला म्हणजे ही सरकार लई याड्यात काढते लोकांना तुझ्या मायला बघा की आता लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये देणार आणि दाजीकडून गॅस सिलेंडर मधनं काढून देणार काय उपयोग आहे का? 1200 काढतोय शिवाय मग काय हे खरं आहे बरं का कटकटून कापितात तुम्हाला माहिती का त्यांनी आता रेल्वेचे पैसे वाढवलेत पहिलं 5 रुपये तिकीट होतं हा. आता 8 रुपये केलंय आणि त्याच्यातले पैसे इकडे बहिणीला टाकतात पण मी काय म्हणतोय शासनाच्या काय काय स्कीमा चांगल्या आहेत केला का या हा नाही ते खरं आहे बरं का ऐ जानी लेकिन इसका हमको क्या उपयोग है नाही ते उपयोग आपण त्याचा भगोलेवाने काहीतरी केला काय लगा तो मला स्कीमाला नाव ठेवायची तर सवय लागली आहे. नाही हो खरं नाही मग तुम्ही काय? आता मला सांगा पाहणं हे बघा त्यांनी जर लाडकी बहीण योजना काढली हा. तर त्यांनी कधीतरी लाडका दाजी योजना काढावा लाडका मामा योजना काढावा लाडका भाऊ योजना काढावा लाडका बाचा. माणसं आहे का नाही अन्याय हा, तेवढा आहे, आहे तेवढा का नाही? ऐ जानी लेकिन हमें कुछ तो करना चाहिए यार इसके लिए ऐका ना हा ह्या गोष्टीहून माझ्या डोक्यात एक आयडिया आली बरं का आयडिया हा अरे याच्या डोक्यात काय पण आयडिया येतात लगा त्याच्याने आपल्याला फायदा होईल हा हा तुम्ही काय करा काय चला माझ्या संग त्याच्या आईवरच माझं जाऊ दे तू तर सदा भाई होता आता बाई झाला पण मी काय म्हणतो काय येतं डायरेक्ट गावाला दिसून राहिलं अरे माझी ढेर वाढले त्यामुळे मी तसं दिसतंय होय, पण मी काय म्हणतो आता नीट ऐका हा आपल्याला इथून तालुक्याला जायचंय हा. तालुक्याला गेलं का तिथं पहिले आपले फोटो काढायचे फोटो, हा. फोटो काढले का लगेच आपल्या तिघांचा फॉर्म भरून टाकायचा लाडकी योजनेचा हा, चालू. मला काय कवायला येईल तरी आपल्या खात्यात जानी वो 1500 रुपए खाते में आएंगे तो हम नई चड्डी लेंगे नाही चड्डे नाही अरे तू काय याड आहे का आणि ऐका नीट पुढचं आता घातल्यात आपण साड्या हा. बायाच्या आवाजात नीट बोलायचं हा. गावात कुणी आधी मध्ये येईल काही बोलेल बर का हा. त्यांना बायाचा आवाज बोलायचं कळलं हा बायाचा आणि आवाज बोलायचा. तुझं नाव काय आता माझं नाव काय आहे देवाबाई देवा भाई देवा बाई बाई ही पांडाबाई ही पांडाबाई मी सदाबाई हा सदाबाई हा तर हे नाव आपले तिथं फॉर्मवर आले पाहिजे कळलं आणि इष्टीत गेल्यावर काय म्हणायचं? हा. आता काय करायचं एसटीत जर आला ड्रायव्हर विचारायला कुठं जायचंय हा. कंडक्टर काय म्हणणार तालुक्याला तालुक्याला हा असं एवढंच म्हणायचं तालुक्याला आवाज नीट काढायचा हा. मेले ना एक जण जरी तिथं सापडला ना हा. मग तुम्हाला सांग पण आपण नीट करायचं बरं का नाहीतर आपलं बिघड भांड उघड तुझ्या मायला घडीत बाईच्या आवाजात बोलतय घडीत गाडीच्या आवाजात बोलतय निवळ काय बने कुणाच्या आहे तुम्ही माग सर जरा असं लय दटून दटून कुठं निघालाय तालुक्याला चाललंय फोटो काढाय आम्ही कोणाचा अरे या आवाज ओळखीचा वाटलं कोणाच्या त्याचं काय झालं मी त्या माग्याची चिंगी मंगाची बायको आहे होय. आणि तू मधली भीमरावची आणि तू काय श्यामराव भीमराव आणि मंगेश बर 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 आणि असं तोंड का लपवताय आमच्या नवऱ्याने सकाळी सांगितलंय हा. गावातून नीट जा आबा नावाचा डाबा भेटन ते तुम्हाला अरे आब्या नालायक आहे म्हणजे का सगळं गावच नालायक आहे का लक्षात ठेवा गावात तात्यासारखे चांगले माणसं पण आहेत नाही ते खरं आहे काय काय नाही गोष्टीचं करायचं काय काय गैरड बिफोर असतात नाही नाही बरं नाही नाही ही गोष्ट चांगली आहे की तुम्ही मोठ्यांचा आदर ठेवताय बरोबर आता मी दिसल्या बरोबर तुम्ही डोक्यावर पदर घेतला म्हणजे तुम्ही माझा आदर ठेवला आहे का नाही पण आजकालच्या काळामध्ये असा पदर आणि असा आदर याला नाहीये तुम्ही तो टिकून ठेवलाय वा 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 म्हणून मला अजून तुमच्याबद्दल हा अभिमान आहे आणि
ते तुम्हाला ते लाडकी बहीण योजनेचं ते माहिती झालंय ना हा, ते सगळं काम ते आपल्या वार्डातलं मुनीकडे दिलेलं आहे. ते मुनी तुम्हाला घेऊन जाईल ते तलाठी ऑफिस मध्ये ते काय ते उत्पन्नात दाखला बिकला ते सगळं करेल काम एकदम ओके. होय का तुम्ही काय म्हणते आम्हाला 50-50 रुपये दे की कशाला गाडीने तालुक्याला जायला तालुक्याला चालला वे तालुक्याला कशाला फोटो काढायला त्या फार्मर लावायला अच्छा आयडेंटिटी कार्ड फोटो वय असं म्हणा ना ते काय ते आपल्या गावातलं फोटोवाले सांगत राहिलं. आपल्या गावातलं फोटोवाले दुकान सुद्धा नका बंद राहते करा ते माहिती का त्यांनी फोटो दुकान बंद केलंय आणि वेब सिरीज काढल्या. दर आठवड्यात त्यांनी शूटिंग करून येते. काय सांगायचे तुला सांगतो या वेब सिरीज मुळे ना गावाकडचे 90% फोटोवाले डीओपी झाले. असू द्या चला चांगली गोष्ट आहे कला येते ती चांगली. बरं चालतंय म्हणजे तुम्ही फोटो काढायला चाललाय म्हणायचं हरकत नाही. फोटो काढा आपल्या फाट्यापर्यंत तो नष्ट आहेच ना हा? व्यवस्थित जा फोटो हा पडके पड ना व्यवस्थित जा अरे ऐका आलं की तेवढं मुलीला भेटा आणि ते फॉर्म बिम भरून तेवढं मुक्काम ओके करून टाका. चालतंय जा मग व्यवस्थित जा त्या बारकी लिटण्यामधल्या कसं कसं लपत आले बाबा अवघड आहे बाबा मी तर तोंड लपू आलोय. मायला योजनेच्या नादात आपली योजना नाही बाहेर पडावं झालं हा? मग काय लय अवघड आहे. पटकन फोटो काढून इकडे यायचं. मायला मी बायांना वाड्यावर बोलत होतो आता माझीच बाई झाली. ए काय बानिया अशी जर मिमिक्री तिकडे केली ना हा आपलं सगळं बांड उघड पडेल. हा मायला त्याच्या मिमिक्री हा माझा शौक आहे आणि मी कसं विसरून जाऊ. मी बाई असू नाही तर गडी असू मी करणारच आहे. आपण पुढे बी शो करतात का बावडा याला अक्कलच नाही. मला तर वाटते पांडवा हा गाडीला यायला अजून वेळ आहे. लय वेळ तोवर आहे, मी हे करून येऊ का जरा काय लई जोरात लागली. लघवी हा अरे इथं कुठं लघवी करतो अहो, येतो की जरा तिकडे 2 मिनिटं जाऊ हा? हो सात का तिकडे हा 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 ये जाऊन ये तोपर्यंत. बॉम्बला त्याच्या मायला आयला सदाच लय अवघड आहे गाड्या. सदा करायचं अवघडच असतं. सदाना कदा मुतायला लागत त्याला. अरे मी काय म्हणतोय इष्टीला लय टाइम आहे ना अजून. हा इष्टी काय आहे ना गाड्या आता याय ना पण काय करायचं तोपर्यंत. काय सदा गेलाय मुता आता गेला ए सदा अरे पुढं ऊसात जार की याला काय आहे? याला कुठं कसं मुताव हे बी कळा ना. हा तुझ्या मायला खुशाल बाईची साडी घातली आणि उभ्याने मुततोय. त्याला अक्कल तर पाहिजे ना तेवढी. मग काय तिच्या ते नवी सुरुवात गेलाय साडी घातली. आयला त्या गावातली लोक लय भांडगुळ आहेत बाबा. लय भांडगुळ. नुसती वाईट नजरेने बघतात. खरंच बाई लई दलिंदर नवरा आहे. खरं माणसाला ना नवरा असावा तर चांगला असावा नाहीतर नवराच नसावा. कधीचा गेलाय बाबा. म्हणत आहे तुम्ही काय एवढं तन करत निघालाय. आता काय सांगू तुम्हाला सदा ना कदा माझ्या महागा असंच आहे बघा. नाही ना वहिनी तुमची काय बंदूक नुसती अशी लूड केलेलीच असते का हो? माणसं दिसली की नुसती धाड 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 गोळ्या घालत असता. आता काय सांगू तुम्हाला नवराच असा दलिंदर फेटलाय ना की तान तान केल्याशिवाय डोकंच माझं राहत नाही आता. बाया लयच अवघड आहे बाया वहिनी तुमचं. हा जरा तरी शांत राहत जा की हो. खरं म्हणत आहे मी लय पस्तावली बघा लग्न करून. तुम्ही शान असाल ना तर लग्न करू नका. अहो वहिनी सगळे काय नवरे तुमच्या नवऱ्यासारखे दलिंदर असतात का? चांगले पण असतात. अहो नवीन नवीन लय चांगलं वागत्यात परत त्यांचे गुण उधळत्यात. नाही, 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 नाही. म्हणजे असं पण असते वे. मग काय तर नका टेन्शन घेऊ नका लय लोड घेऊ जरा शांत राहत जा तुम्ही. पण चाललंय कुठं तुम्ही? अहो मी चालले फोटो काढायला. फोटो हा कशाला? अहो काय झालं तुम्ही मला ती लाडकी योजना नाही का त्याचं सांगितलं. हा सगळे बघा कागदपत्र गोळा करे. त्या कागदपत्र गोळा करताना सुद्धा माझ्या नाकी 9 आले त्या. काही नव्हतं काय तेव्हा कागदपत्र? हो का आधार कार्ड ठेवलंय बाबांनी एकीकडं. हा पॅन कार्ड ठेवलंय एकीकडं. राशन कार्ड काय काय सुद्धा बाबांनी ठेवत नाही. सगळं बघा ती उचकापाचकी केल्या ती सगळं व्यवस्थित आणलं बघती. आता बघा त्याच्यात फोटो नाहीत. म्हणलं आता चला फोटो काढावंच लागतेल. मग फोटो काढायला आता तालुक्याला चालली बघा. तालुक्याला कशाला जाता? हे आपलं संत्याचं दुकान नाव आहे फोटोग्राफीचं. अरे देवा संत्याचं दुकान वय. हा. अव निवळते संत्यात दलिंदर झालाय. काय झालं? जवा बघल तवा दुकान बंद बंद बंद. काहीतरी वेब सिरीज काढली म्हण त्यानं. दुकान बंद करू
धरून बाई हातचं सोडायचं आणि त्याच्या मागं पळायचं. काय तर त्याच्यामुळं बघा आता चालली तालुक्याला. हा आता इष्टीनं चालत नाही तेव्हा तर म्हटलं वहिनी कशा आलं नाही इतक्या दिवस झालं. अहो काय झालं माहिती का सगळ्या बायांची कागदपत्र मी घेतली सगळं केलं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं चालू आहे. म्हणलं आता वहिनी कधी येतात म्हणलं त्यांची कागदपत्र घ्यावा सगळं डॉक्युमेंट तुमचा दाखला पण काढायचा होता ना उत्पन्नाचा. अहो काढायचा पण फुटूच नाही तर तिथे जाऊन काय करता. हा नाही बरोबर आहे. मी सदाला सांगितलं तो निरोप दिला होता मी त्याचा तर सांगितलंच नावच काढू नका. लय लय दलिंदर माणूस. आता मगा फुटू नाही तर म्हणल्यावरती जायचंय त्याला म्हणलं जा बाबा कोणाची तर गाडी घेऊन ये. गेलाय अजून यायचा पत्त्या नाही. आता ते ऑफिस बंद झाल्यावर काय करायचं. हा बरोबर आहे आणि फोटो पण भेटला पाहिजे ती वेळेवर सगळं म्हणून म्हणलं चला आता मग तन करू नाही तर काय माझ्या डोक्याला कमी ताप आहे का म्हणताय. नाही बरोबर आहे खरंच लयच अवघड आहे बाय बहिणी तुमचं. आता गेलाय कुठे त्यो गाडी आणाय चाललाय म्हणला अजून यायचा पत्त्या नाही. गाडी बी तिकडं आणि तो माणूस बी तिकडं. आता कुठं गुण उधळतोय देव जाणे. नाही ती काय झालं असेल वहिनी त्याला गाडी बिडी दिली नसेल कुणी त्यामुळे तिकडच असेल ते अजून गाडी शोधत असेल. फोन बिन करा त्याला एखादा. नाही त्या लायकीचाच नाही हो ती. मग आता तुम्ही एकटंच चालला काय. मग आता काय करू जाऊ द्या म्हणत आहे मला लय उशीर होईल बघा जायचं आहे जाते मी परत भेटू. हे सदा कावाचा गेलाय राव. नक्की लघवीला गेलाय का हागायला गेलाय. अरे संडासला गेलाय त्यो. अहो संडासला आणि लघवीला एकच नाही. अरे चेष्टा केली बाबा मी. काय चेष्टा केली येतोय का नाही हो सदा आवाज द्या बरं. ए सदा अरे चल लवकर बाबा. तर माणसं तोंडाकडे बघायला लागली होय कसं. देवा मी काय म्हणतोय ही साडी नाही नको झालं अरे. हा आज मग सारखं काय? सरते, इकडंच हे होते कसं काय या अंगाचा बोंगा होतोय अख्खा. काहीच कळना अवघड आहे. काय चालत असेल बरं ह्याच्यात. मग काय हा? त्यांनाच माहिती कसं चालत ते. लईच अवघड काम आहे राव ही. हा अवघड आहे, अवघड माणसं तर बघा कशी तोंडाकडे बघत आहेत. हा माणसं बघू दे आपलं असं दाखवून घ्यायचं कोण आलं की लगेच. काय? फक्त हो. आपल्या ओळखीचं नसलं पाहिजे. हा साहेब आहे काय ती पुढे ती काय येतय हा तोंडला पोवा बाया. अरे तोंडला पोवा ती लई. मिवणी का पाहुणी. अरे वा 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 कुण्या गावात आलं पाखर. कुण्या गावात आलं पाखरू बसलंय डावलात. कंच गाव शेजारच्या गावचं हो का. आणि तू ग मी पण तिकडचीच आहे. आणि चालला कुठं र. तालुक्याच्या गावाला चला की सोडतो मग. या काय गाडी आहे तालुक्याच्या गावाला सोडतो चला. हॉटेल मध्ये नाश्ता पाणी करू. हात नका लावू. लई चमक दिसते बरं का. चांगल्या शिवाला अंगाच्या आहेत की. अरे चला हात नका लावला. येडे तू तरी शाडी चल ना उसात जाऊ. मी तसली बाई नाही. तसली मी कधी म्हणलं तसली बाई येतावा तू. उसात जाऊ म्हणताय कुशाल. अहो 1000 रुपये घे ना. अहो सांगते काय ह्यांचं बघा ए, लगेच रोख पैसे घेऊन चल ना उसात जाऊ. मी काही तसली बाई वाटली का तुम्हाला. मी कधी म्हणलं तसली बाई आहे तू. येते का. चला म्हणताय लगेच. हा काय लाज लज्जा आहे की नाही तुम्हाला. लाज लाज आहे सगळं आहे मला. चल की गाडीवर ने तुला. मला तर 7वा महिना लागलाय. 7वा महिना सांगा. ऐ कवळी काकडी चल की 1000 रुपये देतो ना तुला. कॅश रोकडा. हा ए नको ग बसा चल ना. अगं मी आहे ना बाकी सांभाळायला. अगं लॉजिंग तर मी बघतो. तुझ्या नाश्ता पाण्याचं मी बघेल. चल ना. बळजबरी करता नाही. तू गपडा तुला 7वा आहे ना. ए काय चल ना. अगं कॅश 2 दिन 2000 रुपये. संगी तुझा नवरा आला बघ. तर तुझा नवरा आलाय संगी. नवरा आला. कुणाचा नवरा आला. अयो काय नालायक माणूस आहे आबा. आईला आज आपल्या अख्खी इज्जत नाही इज्जत खाल्ली असती. किती झाली असती आपली मग बाबा. काय आणि ही सदा कावाचा गेलाय राव. ए सदा अरे चल ना बाबा. चल लवकर चल. चल बाबा. ये. अरे काय करत होता काय इतक्या वेळ. आईला काय सांगू लागली होती याला दोन्ही काम एकदाच उरकून आलं. आणि पाणी पाणी हा काय पाणी झेंडू बाम हागायला आले जाम. पाणी नव्हतं म्हणून दगडाने केला का. मग तू लांब राहिला. बरं ते मरू द्या.
एसटी आली का नाही? अहो त्या इष्टीचं जाऊ द्या. अहो त्या बालता हा मला बघून असा चौताळा होता ना, आईच्या गावात म्हणलं आता इज्जत नाही, इज्जत गेली आपली. तुम्हाला ओळखलं नाही ना त्याने? नाही नाही. पण माझ्या तर डेअरीवरून हात फिरवायचा, आयचू गाव. लय लगट करायचा असं जवळजवळ. आलं बरं झालं मी उसात गेलो. पाठ बदल. त्याने माझी काय म्हणजे बाबा काय सांगू मरू दे तिकडे वय. आईला अवघड. काय ती माझी बायको दिसते का तुम्हाला समोर? आईला वहिनीचे तोंडला पो तोंडला पो. कोणी एक तोंडातून शब्द काढायचा ना गप्प बसा. शांत. काय गे ऊन भया चालत यायचं पडलं गे ह्या नवऱ्यामुळं. अगं बाया मावशी, अहो इष्टी गेली का हो? नाही अजून गेली नाही बाई बया, लयच बया इष्टीचा ताप आहे ग बाई खरंच. मग तुम्ही कुठून निघाला? फोटो काढायला होय बया, मी बी फोटोच काढायला चालली. अहो काय झालं माहित आहे का, नवऱ्याला म्हणलं जरा जर गाडी घेऊन ये, आपण फोटो काढायला जाऊ. लय नासकाव पण माझा नवरा कुठं गेलाय काय माहिती, गाडी घेऊन अजून आला नाही. नवऱ्याला काय शिवाय जात आता काय करू, तसला हायच दलिंदर तर म्हणलं आता चला चालत आपण तरी जाऊ. आली बाया, लय दम भरला बाई, लय दम भरला. आता इष्टी बी आहे ना, नक्की नाही ना गेली मावशी? मला तर वाटतं गेली असेल, तुम्ही जावा घरी. नाही जरा वेळ वाट बघते की, आली तर आली. बया मावशी साडी लई छान आहे. माझ्याकडे बी सेम बघा अशी साडी आहे, माझ्या नवऱ्याने घेतली. अहो माझ्या बी नवऱ्याने ना मला बर्थडेला गिफ्ट दिलती, म्हणून माझ्या पक्की ध्यानात आहे बघा. तुमचा नवरा कसा येईल अजून? हो ना बाया, जरा फोनच करून बघते. नाही जरा चांगलं आहे. कधी कधी फोन लावतो. अहो कुठे गेलाय दलिंदर, बघू द्या ना, गाडी घेऊन यायचा होता त्यो. अहो नाही लावाच लागलं. तर जा आपण लाई काय माहिती, गाडी आणाय गेलाय अजून. अयो मी माझ्या नवऱ्याला फोन लावलाय, तुमचा कसं काय वाजतोय? अहो त्याला दुसरा कॉल आला असं, तुम्ही परत एकदा लावून बघा. अयो परत लावला, परत तुमचाच वाजतोय. जर मावशी इकडे येऊ नका ना. अहो इकडे या ना. काय म्हणता? यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.